नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। गोव्यामध्ये एका 77 वर्षीय वृद्ध व्यक्तीची हत्या करून त्याच्या अंगावरील दागिने, मोबाईल फोन तसंच त्याची महागडी फॉर्च्युनर कार घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्रिकुटापैकी 22 वर्षीय तरुणीसह एकाला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटनं ताब्यात घेतलंय। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांकडून फॉर्च्युनर कार आणि इतर ऐवज हस्तगत केला। या हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या हत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये जितेंद्र साहू वय वर्ष 32 आणि त्याची 22 वर्षीय मैत्रीण राहुजा या दोघांचा समावेश आहे। तसंच पळून गेलेल्या त्यांच्या साथीदाराचं नाव कुणाल असं आहे। हे तिघंही मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहण्यास आहेत। तर त्यांनी हत्या केलेल्या वृद्धाचं नाव निरोत्तम सिंग ढिल्लोन उर्फ निम्स असं असून तो गोवा येथे राहण्यास आहे। या तिघांची मृत निम्स याच्याबरोबर कोरोना काळात सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती। निम्स ढिल्लोन याने जितेंद्र आणि राहुजा यांना गोवा येथील व्हिलामध्ये राहण्यासाठी बोलावलं होतं। त्यानुसार 3 फेब्रुवारी रोजी जितेंद्र, राहुजा आणि त्यांचा मित्र कुणाल हे तिघेही भोपाळ येथून गोवा येथे गेले होते। या तिघांना व्हिलामध्ये घेऊन जाण्यासाठी निम्स ढिल्लोन याने त्याची फॉर्च्युनर कार पाठवली होती। मात्र व्हिलामध्ये असताना रात्रीच्या सुमारास निम्स ढिल्लोनने जितेंद्रच्या मैत्रिणीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे जितेंद्र, कुणाल आणि त्यांची मैत्रीण या तिघांनी निम्स ढिल्लोनच्या तोंडावर उशी दाबून त्याची हत्या केली। त्यानंतर त्यांनी निम्स ढिल्लोन याची फॉर्च्युनर कार, अंगावरील दागिने आणि मोबाईल फोन घेऊन पळ काढला होता। मात्र कुणाल तेथूनच फरार झाला होता। या फॉर्च्युनर कारचा कुणाला संशय येऊ नये यासाठी जितेंद्रने त्याच्यावरील नंबर प्लेट काढली होती। मात्र फॉर्च्युनर कारवर नंबर प्लेट नसल्यामुळे ही कार गोवा येथून चोरून मुंबईच्या दिशेने घेऊन जाण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते आणि त्यांच्या पथकानं पाली पोलीस स्टेशनच्या मदतीने या फॉर्च्युनर कारसह जितेंद्र आणि त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं। त्यानंतर गुन्हे शाखेने दोघांची चौकशी केली असता त्यांनी निम्स ढिल्लोन याच्या हत्येची आणि गोवा येथे घडलेल्या घटनाक्रमाची माहिती दिली। त्यानुसार गुन्हे शाखेने गोवा पोलिसांशी संपर्क साधून त्याबाबत खातरजमा केली असता गोव्यातील पोरवोरिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत निम्स ढिल्लोन या वृद्धाचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याचे तसेच हत्या आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली। त्यानंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला। या हत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणी आणि तिच्या साथीदारानं गोवा येथे निम्स ढिल्लोन याची हत्या केल्याची कबुली दिली आहे। याबाबतची माहिती गोवा पोलिसांना देण्यात आली असून या दोघांना ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचं पथक नवी मुंबईच्या दिशेनं रवाना झालंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।